भारताने युद्धखोर पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवलेली आहे। पाकिस्तानचं लढाऊ विमान भारताने पाडून पाकिस्तानची अब्रू धुळीला मिळवली। भारतीय हद्दीत नेमकं कसं घमासान रंगलं एक नजर टाकूया। पुरी करणाऱ्या पाकच्या विमानाला समाधी। पाकिस्तानचं F-16 विमान भारताच्या MiG-21 विमानासह वैमानिक बेपत्ता। भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकड्यांची पार बोबडी वळली। भारताच्या धडक्याने बिथरलेल्या पाकिस्तानी हवाई दलानं बुधवारी अचाट धाडस करत फजिती करून घेतली। बुधवारी सकाळीच पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं भारताच्या दिशेने झेपावली। नियंत्रण रेषा ओलांडून नौशेरातील भारतीय हद्दीत घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र भारतीय हवाई दलाच्या जिगरबाजांनी काही सेकंदातच पाकड्यांना पळता भुईत थोडी केली। भारताकडून पाकिस्तानचं F-16 हे विमान नेस्तनाबूत करण्यात आलंय। पाकिस्तानचा वैमानिक पॅराशूट मधून पळाल्याची शक्यता आहे, तर इतर 2 पाकिस्तानी विमानांनी पाकिस्तानात पळ काढला। या झटापटीत भारताचं MiG-21 कोसळलं। यात भारतीय पायलट बेपत्ता झालाय। इन दॅट एरियल एंगेजमेंट वन पाकिस्तान एअरफोर्स फाइटर एअरक्राफ्ट was shot down by a MiG-21 Bison of the Indian Air Force. The Pakistani aircraft was seen by ground forces falling from the sky on the Pakistan side. In this engagement, we have unfortunately lost one MiG-21. The pilot is missing in action. Pakistan has claimed that he is in their custody. We are ascertaining the facts. भारताचं विमान पाडल्याचे खोटे पुरावे दाखवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला, पण काही वेळातच त्याला बॅकफूटवर जावं लागलं। भारताच्या बेपत्ता वैमानिकाविषयी आता दावे प्रतिदावे सुरू झालेत। 2 हिंदुस्तान के मिग्स ने पाकिस्तान की रिटेलिएशन में बॉर्डर क्रॉस किया, उनको शूट डाउन किया गया। और मैं ये भी आज कहना चाहता हूँ कि पायलट्स हमारे साथ हैं। भारताने नांगी ठेचल्यानंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानचं डोकं ठिकाणावर राहिलेलं नाहीये। भारतीय लष्करी ठाणी उद्ध्वस्त करण्यासाठी भर दिवसात थेट विमानं पाठवण्याचा बालिशपणा पाकिस्तानने केला, पण 24 तास सतर्क असणाऱ्या भारतीय हवाई दलानं पाकिस्तानला सलग दुसऱ्या दिवशी दणका दिलाय। भारतीय हवाई दलानं पाकिस्तानची मस्ती चांगलीच जिरवून पुन्हा एकदा पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवून दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पाकिस्तानवर हवाई हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर आता भारताच्या निशाण्यावर आहे। ज्याप्रमाणे अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला, अगदी त्याचप्रमाणे आता भारतही पाकिस्तानात शिरून मसूद अझहरला यमसदनी धाडणार आहे। पाहूया। 8 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या नेव्ही सील्सनं पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये घुसून कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता। तशीच अवस्था आता जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची होणार आहे। यूनाइटेड स्टेट्स की नेवल सील एबटाबाद से ओसामा बिन लादेन को ले गई, तो क्या हम नहीं कर सकते? भारताने मंगळवारी पहाटे बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केले। बालाकोट पासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर अबोटाबाद आहे। याच अबोटाबादमध्ये अमेरिकेनं लादेनचा खात्मा केला होता। या पार्श्वभूमीवर लादेनप्रमाणेच भारताकडून मसूद अझहरच्या मुसक्या आवळण्याची योजना आखली जाते, कारण उरीनंतर भारतानं आपली रणनीती बदलली आहे। भारतानं पाकिस्तान विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून मंगळवारी त्याचा अनुभव पाकिस्ताननं घेतलाय। भारत कोणत्याही प्रकारची सैनिकी कारवाई करण्यास आता मागे पुढे पाहणार नाही, हेच या हवाई कारवाईतून स्पष्ट झालंय। त्यामुळे पाकिस्तान आणि मसूद अझहरच्या पायाखालची जमीन सरकली आहे। भारतीय लष्कराचे 3 दल पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यास सज्ज आहेत। सध्याची तणावपूर्ण परिस्थिती पाहता अमेरिकेप्रमाणेच भारत ही मसूद अझहरचा खात्मा करण्यासाठी एखादं मिशन तडीस नेण्याची दाट शक्यता आहे।